गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला पार्टनरशिप डीड आणि पार्टनरशिप डीड संबंधीच्या ज्या काही कन्सेप्ट असतील त्या आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायच्या आहे. तर चला पाहूया. द डॉक्युमेंट कंटेनिंग द पार्टनरशिप ॲग्रीमेंट अमॉंग द पार्टनर्स इज कॉल्ड पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप डीड म्हणजेच काय तर पार्टनरशिप ॲग्रीमेंट भागीदारी करार ज्या डॉक्युमेंटवर केलेला असतो त्या डॉक्युमेंटलाच काय म्हटलं जातं पार्टनरशिप डीड असं म्हटलं जात असतं. इट्स कंटेन द टर्म्स अँड कंडिशन विच आर ॲग्री अपॉन बाय ऑल द पार्टनर्स. या पार्टनरशिप डीड मध्ये काय दिलेलं असतं तर कंपनी संबंधीच्या जे काही पार्टनरशिप फर्म आहे त्या पार्टनरशिप फर्म संबंधीचे जे काही टर्म्स अँड कंडिशन असतील त्या टर्म्स अँड कंडिशनचा उल्लेख या पार्टनरशिप डीड मध्ये केलेला असतो. आणि या पार्टनरशिप डीड मध्ये केलेल्या ज्या काही टर्म्स अँड कंडिशन असतील यांना सर्व पार्टनर काय असतात तर त्या ठिकाणी सहमत असतात. An agreement may be written or oral, but when it's written, it's called a deed. या ठिकाणी जे काही ॲग्रीमेंट असतं हे ॲग्रीमेंट दोन प्रकारचं असू शकतं. एक लेखी स्वरूपामध्ये, एक ओरली स्वरूपामध्ये म्हणजेच काय तोंडी स्वरूपामध्ये. पण मात्र जर पार्टनरशिप करार हा जर लेखी स्वरूपामध्ये असेल तरच त्याला काय म्हटलं जातं डीड असं म्हटलं जातं. म्हणजेच काय पार्टनरशिप डीड असं म्हटलं जात असतं. द पार्टनरशिप ॲक्ट डज नॉट मेक इट कंपल्सरी टू हॅव अ रिटन ॲग्रीमेंट. या ठिकाणी पार्टनरशिप ॲक्ट मध्ये आपण जो काही करार केलेला आहे तो लेखी स्वरूपातच असला पाहिजे असं कोणत्याही प्रकारचं कंपॅरिझन या ठिकाणी कंपल्सरी केलेलं नाहीये. हाऊएव्हर इन केस ऑफ डिस्प्यूट अमॉंग द पार्टनर्स, डिस्प्यूट म्हणजे वाद होणे. या ठिकाणी पार्टनर्स मध्ये जर समजा काही वाद झाला, काही त्यामध्ये समस्या निर्माण झाली तर त्या ठिकाणी इट इज ऑलवेज इन द बेस्ट कोर्स टू हॅव अ रिटन ॲग्रीमेंट ड्युली साइन. म्हणजेच काय जर समजा भविष्यामध्ये पार्टनर्समध्ये आपसामध्ये काही वाद झाला, त्या ठिकाणी समस्या निर्माण झाली तर त्या ठिकाणी आपल्याला लिखित स्वरूपाचं जे काही ॲग्रीमेंट असेल ते ॲग्रीमेंट काय करत असतं उपयोगी करत असतं. अँड रजिस्टर्ड अंडर द ॲक्ट पार्टनरशिप डीड कंटेन द रूल्स अँड रेग्युलेशन फ्रेम फॉर द इंटरनल मॅनेजमेंट ऑफ द फर्म. म्हणजेच काय ते पार्टनरशिप डीड जे असतं हे आपल्याला कुठं उपयोगी पडत असतं तर आपल्या व्यवसाय संघटनेच्या इंटरनल मॅनेजमेंट जे काही अंतर्गत व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला हे पार्टनरशिप डीड चे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन असतात हे काय करत असतात तर आपल्याला मॅनेजमेंट करण्यासाठी उपयोगी त्या ठिकाणी ठरत असतात. इट इज ऑल्सो अन आर्टिकल ऑफ पार्टनरशिप. या ठिकाणी हे जे काही पार्टनरशिप डीड असतं हे काय असतं आर्टिकल्स ऑफ पार्टनरशिप. म्हणजेच काय तर त्या ठिकाणी त्या भागीदारी करारातली ती एक प्रकारची नियमावली असते. मग आता या ठिकाणी आपण पार्टनरशिप डीड म्हणजेच काय ते आपण समजून घेतलं. मग पार्टनरशिप डीड कसं असतं तर आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला या ठिकाणी एक फॉर्मॅट दिलेला आहे. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं पार्टनरशिप डीड. या ठिकाणी आपल्याला 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर दिलेला आहे. तो कोणाचा आहे भारत सरकारकडून दिलेला आहे आणि त्याच्यावरती पार्टनरशिप डीड या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आता या पार्टनरशिप डीड मध्ये या ठिकाणी जर तुम्ही वाचलं तर काय दिलेलं आहे फर्स्ट पार्टनर, या ठिकाणी दिलेलं आहे सेकंड पार्टनर, या ठिकाणी दिलेलं आहे थर्ड पार्टनर आणि या ठिकाणी दिलेलं आहे फोर्थ पार्टनर. या ठिकाणी फर्स्ट पार्टनर त्याचं नाव दिलेलं आहे, त्याच्यानंतर फादर्स नेम त्याच्या वडिलांचं नाव दिलेलं आहे, रेसिडेन्शियल ऍड्रेस या ठिकाणी दिलेला आहे. त्याच पद्धतीने दुसरा पार्टनर, तिसरा पार्टनर, चौथा पार्टनर यांची वैयक्तिक माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मग आता पार्टनरशिप डीड फक्त हा समोरचा स्टॅम्प पेपर एवढाच कागद आहे का, डॉक्युमेंट आहे का नाही, तर या संबंधीची स्वतःची एक त्या ठिकाणी एक फाईल त्या ठिकाणी पूर्णपणे तयार केलेली असते आणि त्याच्या डिटेल सगळं काही दिलेलं असतं. मग त्या ठिकाणी नफा कसा होणार, तोटा कसा वाटला जाणार, कॉन्ट्रीब्युशन कसं असणार आहे, कोणकोणत्या लायबिलिटीज पेड करणार आहेत, ऍसेट कोण आणणार आहे, कॅश किती आणणार आहे, या सगळ्याचा डाटा त्या ठिकाणी या पार्टनरशिप डीड मध्ये केलेला असतो. मग या पार्टनरशिप डीड मध्ये थोडक्यात पाहूया या ठिकाणी कंटेंट कोणकोणते असतात. तर या ठिकाणी कंटेंट ऑफ द पार्टनरशिप फर्म. या ठिकाणी पहिलाच मुद्दा दिलेला आपला नेम अँड ऍड्रेस ऑफ द फर्म. या ठिकाणी जे काही फर्म आहे, जो काही आपला बिझनेस आहे त्या बिझनेसचा जो बिझनेस आपली कंपनी फर्म कुठं आहे त्याचं त्या कंपनीचं नाव आणि त्या कंपनीचा पत्ता आपल्याला या ठिकाणी दिलेला असतो. त्याच्यानंतर नेम्स अँड ऍड्रेस ऑफ ऑल पार्टनर्स.
सर्वचे सगळे जे काही पार्टनर्स आहेत त्या पार्टनर्सचा नाव, त्या पार्टनरचं डेट या ठिकाणी या पार्टनरशिप डीड मध्ये दिलेलं असतं. त्याच्यानंतर ड्युरेशन ऑफ द पार्टनरशिप, हे जे काही भागीदारी आहे हे किती कालावधीसाठी आहे. बघा आता भागीदारीचा सुद्धा कालावधी असतो. एखादा डॅम बांधायचा असेल, जोपर्यंत डॅम बांधून पूर्ण होत नाही तोपर्यंत काही कंपन्या त्या ठिकाणी एकत्र येत असतात, काही एकत्र लोक त्या ठिकाणी एकत्र येऊन त्या ठिकाणी हे कार्य करत असतात. जसं डॅमचं बांधकाम पूर्ण झालं त्या ठिकाणी ऑटोमॅटिक त्या ठिकाणी ती पार्टनरशिप डीड काय होत असते, डिझॉल्व त्या ठिकाणी होत असते. आणि म्हणून या पार्टनरशिप डीड मध्ये त्या ठिकाणी उल्लेख करणं महत्वाचं असतं की या ठिकाणी पार्टनरशिप डीड हे किती कालावधीसाठी असेल. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेलं आहे कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन. म्हणजेच काय, पार्टनरशिप फर्म करत असताना, एकत्रित आपण बिझनेस करत असताना कोणता पार्टनर किती कॉन्ट्रीब्युशन असणार कॅपिटलचं, त्याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी या पार्टनरशिप डीड मध्ये केलेला असतो. रेशो इन विच प्रॉफिट अँड लॉस आर द शेअर. या ठिकाणी हे जे काही पार्टनरशिप बिझनेस आहे, पार्टनरशिप फर्म आहे, या पार्टनरशिप फर्म मध्ये जर समजा भविष्यामध्ये प्रॉफिट झाला, भविष्यामध्ये लॉस झाला, तर त्या प्रॉफिट आणि लॉसची वाटणी पार्टनरांमध्ये कशी पद्धतीने वाटली जाईल त्याचा उल्लेख या ठिकाणी आपल्या या पार्टनरशिप डीड मध्ये केलेला असतो. राईट्स, ड्युटी अँड लायबिलिटी ऑफ द पार्टनर्स. म्हणजे त्या पार्टनरचे एकूण जे काही पार्टनर असतील त्यांचे राईट्स, त्यांचे कोणकोणते अधिकार असणार आहेत, त्यांची ड्युटी, त्यांचे कर्तव्य काय काय असणार आहे, आणि लायबिलिटी आपल्या व्यवसाय संघटनेची जी देयता आहे ती कशा पद्धतीने असणार आहे त्याचा उल्लेख आपल्याला या पार्टनरशिप डीड मध्ये पाहायला मिळतो. त्याच्यानंतर प्रोव्हिजन रिलेटेड टू ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ ETC ऑफ द पार्टनर्स. जर समजा आपल्या बिझनेसमध्ये नवीन पार्टनरचं ऍडमिशन करायचं असेल, नवीन पार्टनरला आपल्याला घ्यायचं असेल तर तो कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याची टर्म्स अँड कंडिशन. एखादा पार्टनर रिटायर होत असेल तर तो रिटायर होत असताना त्याला कोणकोणत्या पद्धतीने त्याचं अकाउंट सेटल करायचं आहे. त्याच्यानंतर एखादा पार्टनर डेथ झाला तर त्या डेथ झालेल्या पार्टनरच्या जागेवरती त्याच्या फॅमिलीतील कोणत्या मेंबरला घ्यायचं या संबंधीची डिटेल या पार्टनरशिप डीड मध्ये केलेली असते. रेट ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल लोन ड्रॉइंग. या ठिकाणी जे काही पार्टनर्स कॉन्ट्रीब्युशन, कॅपिटलचं कॉन्ट्रीब्युशन केलेलं असेल त्या कॅपिटलवरती त्याला इंटरेस्ट द्यायचं आहे का, बरं इंटरेस्ट द्यायचं आहे तर ते किती % असलं पाहिजे त्याचा उल्लेख त्या ठिकाणी रेट ऑफ इंटरेस्टच्या माध्यमातून दिलेला असतो. जर समजा एखाद्या पार्टनरने स्पेशल लोन दिलेला असेल, एक्स्ट्राचे जे काही पैसा दिलेला असेल उधार म्हणून, लोन म्हणून, तर त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट कसा असणार आहे. किंवा एखाद्या पार्टनरने जर व्यवसाय संघटनेमधनं पैसा काढून त्या ठिकाणी ऍसेट घेऊन जर समजा ती वैयक्तिक खर्चासाठी जर समजा वापरली, उदाहरणार्थ एखाद्या पार्टनरने काही पैसे बिझनेसमधनं काढले आणि त्याच्या वैयक्तिक कामासाठी, त्या ठिकाणी मुलीच्या लग्नासाठी, मुलाच्या शिक्षणासाठी किंवा घर बांधणीसाठी जर समजा केलेला असेल तर त्या ठिकाणी त्या ड्रॉइंगवरती किती % इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे त्याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी पार्टनरशिप डीड मध्ये केलेला असतो. त्याच्यानंतर 8 नंबर सॅलरी कमिशन इफ पेएबल टू एनी पार्टनर. एक जर समजा इतर पार्टनरपैकी एखाद्या पार्टनरने एक्स्ट्राचा वेळ देऊन जर समजा आपल्या व्यवसाय संघटनेमध्ये कामं केलं तर त्याला पेमेंट किती द्यायचंय, त्याला कमिशन किती द्यायचंय त्याचा उल्लेख सुद्धा या ठिकाणी पार्टनरशिप डीड मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर सेटलमेंट ऑफ द अकाउंट्स ऑन डिझोल्युशन ऑफ द फर्म. ज्या वेळेस आपली पार्टनरशिप फर्म डिझोल्युशन म्हणजेच काय, विसर्जन करणे. त्या ठिकाणी पार्टनरशिप फर्म डिझोल्युशन करणे म्हणजेच काय, ते पार्टनरशिप फर्म ही तोडणे, ब्रेक करणे. जर समजा ती करायची असेल तर ते अकाउंट जे पार्टनर्स असतील त्यांचं अकाउंट कशा पद्धतीने त्या ठिकाणी सेटल करायचं त्याचा सुद्धा उल्लेख आपल्याला या ठिकाणी या पार्टनरशिप डीड मध्ये केलेला असतो. त्याच्यानंतर पुढे सेटलमेंट ऑफ द अकाउंट्स ऑफ डिझोल्युशन हे झालं. मेथड ऑफ सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट अमॉंग द पार्टनर्स. काही पार्टनरांमध्ये जर समजा डिस्प्यूट त्या ठिकाणी वाद झाला आणि हा वाद कसा सोडवायचा आहे, कोणत्या पद्धतीने सोडवायचा आहे, ती पद्धतीचा उल्लेख सुद्धा या ठिकाणी पार्टनरशिप डीड मध्ये आपल्याला करताना दिसून येतो. त्याच्यानंतर एनी अदर मॅटर रिलेटिंग टू द कंडक्ट ऑफ द बिझनेसच्या संबंधीचे इतर काही बाबी असतील, मॅटर म्हणजे काय, बाब, इतर काही बाब असेल तर त्याचं समस्या सॉल्व्ह कशी करायची त्याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी आपल्याला या पार्टनरशिप डीड मध्ये पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पुढे आपल्याला इम्पॉर्टन्स ऑफ द पार्टनरशिप डीड
या ठिकाणी. तर इम्पॉर्टन्स ऑफ द पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप डीडचं महत्व काय आहे? पार्टनरशिप डीड इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट बिकॉज इट इज अ रिटन ॲग्रीमेंट विच कंटेन ऑल द टर्म्स अँड कंडिशन ऑफ द पार्टनरशिप बिझनेस. या ठिकाणी पार्टनरशिप डीड हा जो काही डॉक्युमेंट आहे, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट, हे जे काही पार्टनरशिप डीड आहे हा काय आहे तर एक महत्वाचा डॉक्युमेंट आहे, महत्वाचं हे कागदपत्र आहे रायटिंग स्वरूपाचं. का? कारण त्या कागदावरती, त्या पार्टनरशिप डीड वरती पूर्णपणे जे काही पार्टनरशिप बिझनेस आहे, भागीदारी कंपनी जे आहे त्याच्या टर्म्स अँड कंडिशन त्या ठिकाणी लिखित स्वरूपामध्ये दिलेले असतात. इट्स फॉर्म द बेसिस ऑफ म्युच्युअल रिलेशनशिप अमॉंग द पार्टनर्स. या ठिकाणी हे पार्टनरशिप डीड काय करत असतात तर त्या ठिकाणी जे काही पार्टनर्स असतील त्या पार्टनर्स मध्ये सहसंबंध त्या ठिकाणी निर्माण करत असतात, चांगले संबंध निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतं आणि म्हणून पार्टनरशिप डीड हे काय आहे महत्वाचं आहे. मोरेवर पार्टनरशिप डीड रेग्युलेटेड द राईट, ड्युटी अँड लायबिलिटी ऑफ द पार्टनर्स ॲज वेल ॲज ऑफ फर्म. सो बाय हॅव्हिंग पार्टनरशिप डीड पार्टनर्स डिस्प्यूट इन फ्युचर मेनी बी अवॉइड. म्हणजेच काय तर या ठिकाणी आपल्याला हे पार्टनरशिप डीड का महत्वाचं आहे? कारण हे एकतर लेखी स्वरूपाचं डॉक्युमेंट आहे. त्या लेखी स्वरूपाच्या डॉक्युमेंटमध्ये पूर्णपणे टर्म्स अँड कंडिशनची लिखाण दिलेलं आहे. त्याच्यासोबत आपले जे काही पार्टनर असतील त्या पार्टनरचे अधिकार असतील, त्यांचे कर्तव्य असतील, त्यांच्या लायबिलिटी असेल, देयता असेल, त्याचा सुद्धा त्या ठिकाणी उल्लेख केलेला असतो. आणि म्हणून या ठिकाणी भविष्यामध्ये जर समजा काही वाद निर्माण झाला त्या सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय मिळत असतं महत्वाचं, त्या ठिकाणी पार्टनरशिप डीड हे कामात येत असतं, त्या ठिकाणी उपयोगी येत असतं. आणि म्हणून पार्टनरशिप डीड हे काय आहे एक प्रकारे आपल्याला महत्वाचं डॉक्युमेंट आहे. पुढे आपल्याला दिलेलं आहे प्रोव्हिजन ऑफ द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932. या ठिकाणी भारतीय भागीदारी कायदा 1932चा जो काही कायदा दिलेला आहे त्याच्यामध्ये प्रोव्हिजन काही तरतुदी दिलेल्या आहेत आपल्याला. तरतुदी म्हणजेच काय? काही गोष्टींचा उल्लेख आपल्याला या कायद्याने त्या ठिकाणी दिलेला आहे. कोणकोणता तो वन बाय वन पाहूया. या ठिकाणी दिलेलं आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ पार्टनरशिप. Distribution of profit. If the partnership deed is silent about the profit sharing ratio, then the profit and losses are distributed among the partners is equal ratio. जर समजा भागीदारी कायदा करत असताना, पार्टनरशिप डीड करत असताना भविष्यामध्ये होणारा जो काही प्रॉफिट असेल, लॉस असेल, याची वाटणी कशी करायची हा रेशो, शेअरिंग रेशो जर समजा ठरवलेला नसेल तर त्या ठिकाणी इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 नुसार त्या ठिकाणी जो काही होणारा भविष्यातील प्रॉफिट असेल, लॉस असेल, हा त्या पार्टनरमध्ये कसा वाटायचा आहे? इक्वल वाटायचा आहे. कसा वाटायचा आहे? समान वाटायचा आहे. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932, इफ द डेट ऑफ ड्रॉइंग इज नॉट गिवन द देन ॲव्हरेज ऑफ द 6th month interest is charged on drawing. जर समजा आपल्या पार्टनर्स मधील एखाद्या पार्टनरने जर समजा आपल्या व्यवसाय संघटनेतून जर समजा वैयक्तिक खर्चासाठी पैसे घेतलेले असतील किंवा वैयक्तिक कामासाठी जर समजा ऍसेट वापरलेले असेल, त्याला काय म्हणतात? ड्रॉइंग. मग अशी ड्रॉइंग कधी केलेली आहे याची जर समजा आपल्याला डेट दिलेली नसेल, तारीख दिलेली नसेल, तर त्या ड्रॉइंग वरती जो काही इंटरेस्ट चार्ज करायचा आहे तो कसा करायचा आहे? 6 मंथचा करायचा आहे. 6 महिन्याचा आपल्याला इंटरेस्ट या ठिकाणी कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. त्याच्यानंतर तिसरी प्रोव्हिजन आपल्याला दिलेली आहे इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. इफ द पार्टनर्स प्रोव्हाइड ॲडिशनल अमाऊंट टू द बिझनेस ॲज लोन बट रेट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन इज नॉट गिवन दॅट 6% per annum interest as allowed. या ठिकाणी एखाद्या पार्टनरने जर समजा आपल्या व्यवसाय संघटनेसाठी एक्स्ट्राचे पैसे दिलेले असतील, उधार म्हणून, लोन म्हणून जर दिलेला असेल, तर त्याच्या लोनवरती इंटरेस्ट कसं, किती प्रमाणामध्ये द्यायचं, किती आकारायचं, हे जर आपण पार्टनरशिप डीड मध्ये ठरवलं नसेल तर त्या पार्टनरला 6% आपल्याला इंटरेस्ट द्यावं लागणार आहे.
त्याच्यानंतर 4 नंबरची प्रोव्हिजन आपल्याला दिलेली आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इफ द पार्टनर्स डीड इज सायलेंट अबाउट इंटरेस्ट ऑन कॅपिटल देन इंटरेस्ट इज नॉट अलाउड. जर समजा पार्टनरशिप डीड मध्ये जर समजा कॅपिटल वरती व्याज द्यायचंय हे जर उल्लेख केलेला असेल तर त्या पार्टनरशिप डीड मध्ये ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी कॅपिटल वरती इंटरेस्ट द्यायचा आहे. आणि जर समजा असा कोणताही ऍग्रीमेंट मध्ये केलेलं नसेल की आपल्याला पार्टनर्स आपल्या कॅपिटल वरती इंटरेस्ट द्यायचंय, अशा वेळेस कोणत्याही प्रकारचं इंटरेस्ट कॅपिटल वरती पेड करता येत नाही. त्याच्यानंतर 5 नंबर, सॅलरी ऑर कमिशन टू पार्टनर्स ॲज पर द प्रोव्हिजन मेड इन द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 नो सॅलरी, कमिशन, अलाउन्स ऑर एनी remuneration is to be given to any of the partners for any extra work done for the firm. या ठिकाणी आपल्या व्यवसाय संघटनेमध्ये एखाद्या पार्टनरने जर समजा एक्स्ट्रा काहीतरी काम केलेलं असेल तर त्या ठिकाणी इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 भारतीय भागीदारी कायदा 1932 यामध्ये कोणत्याही प्रकारचं एक्स्ट्राची सॅलरी, एक्स्ट्राचं कमिशन, एक्स्ट्राचं कोणताही अलाउन्सेस किंवा एक्स्ट्राचं कोणतंही मानधन त्या पार्टनर्सला आपण देऊ शकत नाही. पण हाऊवेअर इफ एनी प्रोव्हिजन इज मेड इन द पार्टनरशिप डीड देन पार्टनर आर इंटायटल म्हणजे हक्क टू गेट कमिशन ऑर सॅलरी ॲज पर द ॲग्रीमेंट. पण मात्र एक्स्ट्रा काम करणाऱ्या जो कोणी पार्टनर असतील त्या पार्टनरला जर समजा त्या ॲग्रीमेंट मध्ये ठरवलं असेल की एक्स्ट्रा काम केल्याचं त्या ठिकाणी आपल्याला सॅलरी त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे, कमिशन त्या ठिकाणी द्यावे लागणार आहे, त्यावेळेस त्या व्यक्तीला त्याचा जो काही हक्क आहे तो आपल्याला द्यावा लागणार आहे. त्याच्यानंतर ऍडमिशन ऑफ द न्यू पार्टनर्स ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 नो आउटसाइड पर्सन कॅन बी ऍडमिटेड इन टू द फर्म ॲज अ पार्टनर्स विदाउट द कन्सेंट ऑफ अदर पार्टनर. म्हणजेच काय तर त्या ठिकाणी या भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार जो काही पार्टनर असतील, इतर जो काही व्यक्ती नवीन त्या ठिकाणी बिझनेसमध्ये पार्टनर होऊ इच्छित असेल तर त्या ठिकाणी कन्सेंट म्हणजे संमती, सर्व जे काही पार्टनर्स आहे यांची संमतीशिवाय नवीन कोणताही व्यक्ती या ठिकाणी आपल्या बिझनेसमध्ये एंट्री करू शकत नाही. तर मित्र आजच्यासाठी एवढंच. आणि जर समजा या व्हिडिओमधील जर समजा तुम्हाला काही पार्ट समजला नसेल तर तुम्ही ठिकाणी मला कमेंट करायचे. थँक्यू.